पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते? लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रकरण 11. समेटाचा वृत्तांत. होता अशा श्रेष्ठ दर्जाच्या क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या जगण्याचे आव्हान न स्वीकारणे ही गोष्ट त्रिकाळ अशक्य होती. क्षत्रियांनी राज्याधिकार गाजविले होते, त्यांच्यात अभिमान होता, शिवाय ते विद्यार्जनातही पारंगत होते. अशा क्षत्रियांनी आपल्या पायावर लोटांगण घालावे म्हणून ब्राह्मणांचे आव्हान त्यांनी जेव्हा स्वीकारले असेल तेव्हा ते अगदी निर्दय वृत्तीने स्वीकारले असेल. हे आव्हान स्वीकारून त्यांनी ब्राह्मणांना पुरे झोडपून काढले. वेन राजाने ब्राह्मणांना आपली पूजा करावयास लावली. कोणत्याही इतर देवांची पूजा ब्राह्मणांनी करावयाची नाही असा त्याने ब्राह्मणांवर निर्बंध घातला. पुरुरवासाने ब्राह्मणांची मालमत्ता लुटली. नहुषाने ब्राह्मणांना आपल्या रथाला घोड्याप्रमाणे जुंपले व त्या रथात स्वतः बसून त्याने तो रथ ब्राह्मणांना शहरामधून उडावयास लावला. राजघराण्यातील सर्व विधी करण्याची वहिवाट एका ब्राह्मण कुटुंबात वंश परंपरेने चालत आली होती. ती वहिवाट निमीने बंद केली. सुदासाने वसिष्ठाच्या मुलांना जिवंत जाळले. या गोष्टी लक्षात घेतल्या म्हणजे ब्राह्मण जातीला सर्व शूद्र जातीवर सूड उगवण्याची का ईर्ष्या उत्पन्न झाली असावी या प्रश्नाचे उत्तर मिळते. खरोखर शूद्र जातीचा सूड घेण्यासाठी ब्राह्मणांचा मनक्षोभ व्हायला यापेक्षा बलवत्तर कारण असणे शक्य नाही. ब्राह्मण आणि शूद्र यांच्या समेट झाला असावा या मुद्द्याला अनुकूल असा काही पुरावा अस्तित्वात आहे याबद्दल शंका नाही. या पुराव्यावर काही लोक विश्वास ठेवतील हेही शक्य आहे. हा पुरावा कितपत विश्वसनीय आहे याबद्दल माझे विचार सांगण्याच्या अगोदर त्या पुराव्याकडे प्रथम वाचकांचे लक्ष वेधणे इष्ट आहे. ब्राह्मण आणि शूद्र यांच्यामध्ये जे समेट घडून आले त्याच्या संबंधीच्या कथा, महाभारत आणि पुराणे यांच्यामध्ये हा पुरावा आहे. समेटाची पहिली कथा 2 टोळ्यासंबंधीची आहे. त्या टोळ्या म्हणजे भारत आणि त्रित्सू होत. विश्वामित्र भारत टोळीचा होता, वसिष्ठ त्रित्सू टोळीचा होता. भारत टोळीचे लोक वसिष्ठाचे किंवा त्रित्सू टोळीच्या लोकांचे शत्रू होते ही गोष्ट खुद्द ऋग्वेदावरून सिद्ध होते. ऋग्वेदातील तो मजकूर खालीलप्रमाणे आहे. 3:53-24 हे इंद्रा, भारताचे हे पुत्र वसिष्ठाच्या लोकांना भेटण्यास टाळतात. ते त्यांच्याजवळ जाण्यास इच्छित नाहीत. या 2 प्रकारच्या लोकांमध्ये कसा समेट घडून आला याचा वृत्तांत महाभारताच्या आदी पर्वात सांगितला आहे. तो खालीलप्रमाणे. आणि त्यांच्या शत्रूचे थवे भारतावर तुटून पडले. त्यांनी भारताला खूप मार दिला. पांचाल्य राजाच्या चतुरंग सेनेने पृथ्वीला थरथर कापाव्यास लावले. त्या राजाने पृथ्वीला वेगाने पादाक्रांत केले. भारतावर स्वारी करून त्यांच्या सैन्याचे 10 थवे उद्ध्वस्त केले व त्यांनाही जिंकले. नंतर राजा सौवरण हा आपल्या पत्नींना, प्रधानांना, पुत्रांना आणि मित्रांना बरोबर घेऊन त्या भीतीदायक महासंकटापासून पळत सुटला आणि सिंधू नदीवरून तीरावर असलेल्या प्रदेशात दाट जंगले व डोंगर यांचा आश्रय करून राहिला. त्या ठिकाणी त्या भारत लोकांना किल्ला बांधला. त्यामध्ये ते फार दिवस राहिले. भारत लोक तेथे राहून 1000 वर्ष झाल्यानंतर वंदनीय ऋषी वसिष्ठ त्यांच्याकडे आला. वसिष्ठ येत असलेला पाहून भारत लोक त्याला सामोरे गेले व त्याला आदराने अभिवादन करून त्यांनी त्याला अर्घ्य अर्पण केले व त्यांनी त्या तेजस्वी ऋषीचा आदर सत्कार परोपरीने केला. त्याला आसनावर बसविल्यावर खुद्द राजाने त्याला विनंती केली की तुम्ही आमचे पुरोहित व्हा. माझे राज्य परत मिळविण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करूया. भारत लोकांचा पुरोहित होण्याचे वसिष्ठाने कबूल केले आणि आपण ऐकलेच आहे की वसिष्ठाने त्या पुरुषाच्या वंशजाकडे सर्व क्षत्रिय जातीचे संपूर्ण सम्राटपद दिले. सर्व पृथ्वीवर त्याची एकट्याची सत्ता चालावी असेही वसिष्ठाने केले. ज्या सुंदर शहरात भारत लोक पूर्वी राहत होते त्या शहरात तो राजा होऊन राहिला व त्याने पूर्वीच्या सर्व राजांना पुन्हा आपले मांडलिक केले. दुसरी कथा भृगु लोक आणि क्षत्रिय राजा कृतवीर्य यांच्यामध्ये झालेला झगडा व त्यानंतर त्यांच्यात झालेला समेट या संबंधीची आहे. ही कथा महाभारताच्या आदी पर्वात आहे. ती येणेप्रमाणे. कृतवीर्य या नावाचा एक राजा होता. तो फार उदार होता. वेदामध्ये प्रवीण असलेले भृगु लोक त्याचे पुरोहित होते. कृतवीर्याच्या औदार्यामुळे भृगु लोकांच्या घरात गायी व संपत्ती भरपूर आली असल्यामुळे ते फार श्रीमंत झाले होते. तो स्वर्गाला गेल्यानंतर त्याच्या वंशजाजवळ पैसा अडका राहिला नाही. भृगु लोकांजवळ खूप संपत्ती आहे अशी त्यांना माहिती होती. म्हणून ते भृगु लोकांकडे पैशाची याचना करण्यास आले. काही भृगु लोकांनी आपली संपत्ती जमिनीत पुरून दडविली तर काहींनी ब्राह्मणांना दान देऊन टाकली, कारण त्यांना क्षत्रियांच्या उपद्रव्याची भीती वाटत होती. काहींनी मात्र क्षत्रियांना जितका पैसा त्यांच्याकडून पाहिजे होता तितका दिला. एकदा असे झाले की एक क्षत्रिय एका भृगु ब्राह्मणाच्या घरातील जमीन खणीत असता त्याला जमिनीत पुरून ठेवलेला काही पैसा सापडला. ही बातमी चोहोकडे पसरल्यावर क्षत्रिय लोक तेथे गोळा झाले व त्यांनी हा सापडलेला ठेवा पाहिला.
त्या गोष्टीचा क्षत्रियांना राग आला. ते अगोदरच भृगूंना तिरस्काराने पाहत होते. त्यांनी भृगूची सर्रास कत्तल केली. त्यांनी गर्भवती भृगू स्त्रियांना सुद्धा ठार केले. तथापि विधवा स्त्रिया हिमालय पर्वतामध्ये पळून गेल्या. त्यापैकी एका विधवा बाईने आपल्या गर्भातील न जन्मलेले मूल आपल्या मांडीत लपवून ठेवले. त्या मुलाच्या अस्तित्वाची बातमी एका ब्राह्मण बाईने क्षत्रियांना सांगितली. तेव्हा क्षत्रिय त्या मुलाला मारण्यासाठी गेले, परंतु ते मूल आईच्या मांडीतून बाहेर पडले तेव्हा त्याचे तेज इतके दिव्य होते की त्यामुळे त्याला मारावयास आलेल्या क्षत्रियांचे डोळे दिपून गेले व ते क्षत्रिय आंधळे झाले. आंधळे झालेले ते क्षत्रिय गोंधळून गेले व काही दिवस पर्वतामध्ये चाचपडत फिरल्यानंतर त्यांनी त्या मुलाच्या आईची करुणा भागली की आम्हाला दृष्टी दे. पण तिने आपले बालक औरवा यांच्याकडे तुम्ही करून भागा असे त्यांना सांगितले. औरवा यांच्या अंगात सर्व वेद व 6 वेदांगी शिरलेली होती. आपल्या नातलगांची कत्तल केल्याबद्दल सूड उगविण्यासाठी औरवाने त्या क्षत्रियांना आंधळे केले होते व त्यांना दृष्टी परत देण्याचे सामर्थ्य त्याच्याच अंगात होते. त्याप्रमाणे ते आंधळे क्षत्रिय औरवांकडे गेले. त्यांची दृष्टी त्यांना परत मिळाली. तथापि भृगूंची कत्तल केल्याबद्दल सूड उगविण्याचा विचार औरवाने केला, म्हणून त्याने निरनिराळ्या घोर तपश्चर्या केल्या. तो तपश्चर्या करीत होता तेव्हा त्याच्या प्रभावाबद्दल देव, असुर आणि मानव लोक यांना फार भीती वाटू लागली. परंतु त्याचे वाडवडील पुत्र त्याच्यासमोर उपस्थित झाले. या सूडाच्या भावनेपासून त्याला परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करू लागले. ते त्याला म्हणाले की आम्हाला क्षत्रियांना सूड घेण्याची इच्छा नाही. प्राणघातक क्षत्रियांनी भक्तिवान भृगूंची जी कत्तल केली तिच्याकडे भृगूंनी कणाडोळा केला तो त्यांच्या दौर्बल्यामुळे नव्हे. ते पित्र म्हणाले, आम्हाला म्हातारपणाची दुःखे सहन करवेनात म्हणून आमची क्षत्रियांनी कत्तल करावी अशी आम्ही इच्छा प्रदर्शित केली. भृगूंच्या घरात जो पैसा पुरण्यात आला तो त्यांना भृगूंच्या विरुद्ध क्षत्रियांना चितवून देण्याची इच्छा झाली. अशा लोकांच्या उत्तेजनाने कोणी माणसाने तो पैसा तेथे मुद्दाम पुरून ठेवला होता, कारण सर्व प्राप्तींची इच्छा धरणाऱ्या आम्हा लोकांना पैशाशी काय करावायचे होते. इतके बोलून ते म्हणाले की आम्ही जी ही गोष्ट सांगत आहोत ती एवढ्यासाठी की मनुष्यवधाचे पाप आमच्या माथी बसू नये. शेवटी ते औरवाला म्हणाले की तू आपला राग आवर आणि ते पाप करण्याचे तू योजले आहेस ते करू नकोस. ते म्हणाले, हे पुत्रा, क्षत्रियांचा किंवा 7 जगाचा विध्वंस करू नकोस. तुझा तप्त झालेला रागावर, कारण तो राग अनावर झाला तर तपश्चर्याने प्राप्त झालेली तुझी दिव्य शक्ती निष्फळ होईल. तथापि औरवाने उत्तर दिले की आपण केलेली प्रतिज्ञा अपुरी राहू देणार नाही. माझ्या अंतःकरणात जो क्रोधाग्नी भडकला आहे तो दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूवर सोडला नाही तर तो क्रोधाग्नी मलाच भस्म करेल. असे औरव पित्रांना म्हणाला. न्याय, काळ आणि कर्तव्य कर्म यांचा विचार केला तर क्षत्रियांना दया दाखवून सूड न घेता सोडून द्यावे असा जो सल्ला तुम्ही मला देता तो मला स्वीकारता येत नाही असे औरवाने त्यांना सांगितले. तथापि तू आपला क्रोध समुद्रात फेकून दे अशी पित्राने त्याला गळ घातली. क्रोध समुद्रात पडला तरी तो पाण्यातील जीवजंतूंचा संहार करील व मग तुझी प्रतिज्ञा पुरी झाली असेही होईल असा सल्ला त्यांनी औरवाला दिला. औरवाने आपला राग समुद्रात फेकून दिला. तेव्हा त्यातून हयसिरस उत्पन्न झाला. हयसिर तोंडातून अग्नी बाहेर फेकतो व समुद्राचे पाणी पितो. वेदांशी परिचय असणाऱ्यांना हे माहीत आहे. कृतवीर्याचा मुलगा हय्य लोकांचा राजा अर्जुन व परशुराम यांच्यामध्ये जो झगडा झाला होता व त्यानंतर त्यांच्यात जो समेट झाला त्या संबंधाची ही तिसरी कथा होय. ती महाभारताच्या वनपर्वात निवेदन केली आहे. ती येणेप्रमाणे आम्हाला असे सांगण्यात आले आहे की कृतवीर्याचा मुलगा व हय्य लोकांचा राजा अर्जुन याला 1000 हात होते. त्याने दत्तात्रयापासून सोन्याचे विमान मिळविले होते. त्या विमानाची गती कोणालाही रोखता येत नव्हती, म्हणून त्याने देव, शज्ञ व ऋषी यांना पदतळी तुडविले आणि सर्व प्राण्यांना त्रास देऊन त्रस्त केले. देव व ऋषी यांनी विष्णूची मदत मागितली. अर्जुनाने इंद्राचा एकदा अपमान केला होता. अर्जुनाचा नाश कोणत्या मार्गाने करावा याबद्दल विचार विष्णू व इंद्र या दोघांनी मिळून केला. त्यावेळी कान्यकुब्ज या देशात गधी या नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सत्यवती या नावाची मुलगी होती. या राजकन्येच्या ऋषी ऋचिक याच्याबरोबर झालेला विवाह आणि त्याच्यापासून जनदग्नीचा झालेला जन्म याबद्दलचा वृत्तांत वर जशा रीतीने सांगितला आहे जवळजवळ तशाच रीतीने सांगण्यात आला आहे. जमदग्नी व सत्यवती यांना 5 मुलगे झाले. त्यातील सर्वात लहान मुलगा प्रसिद्ध परशुराम हा होता. त्याने बापाच्या आज्ञेने आईला ठार मारले, कारण ती दुष्ट भावनेला बळी पडून पावित्र्य भ्रष्ट झाली होती. त्याच्या वडील 4 भावांनी आईला मारण्याची आपल्या बापाची आज्ञा पाळली नव्हती. त्यामुळे बापाने त्या 4 भावांना शाप दिला होता की तुम्ही
मती बेधवा. तथापि परशुरामाच्या इच्छेने त्याच्या बापाने त्याची आई जिवंत केली व त्याच्या भावांना बुद्धिमान केले आणि त्याला स्वतःला मातृहत्येच्या पापापासून मुक्त केले. शिवाय तो अजिंक्य राहील आणि चिरायू होईल असा वर त्याला बापापासून मिळाला होता. त्याचा इतिहास राजा अर्जुन किंवा कार्तवीर्य यांच्या कथेशी आता जुळवून पुढे सांगावयाचा आहे. राजा अर्जुन जमदग्नीच्या आश्रमाला आला असता त्याचे आदरातिथ्य जमदग्नीच्या बायकोने फार आदराने केले, परंतु राजाने त्या आदरातिथ्याचे ऋण ऋषीच्या यज्ञात बलिदान द्यावयासाठी गायीचे वासरू बळजबरीने नेऊन व आश्रमातील उंच झाड खाली पाडून फेकले. या अत्याचाराचा वृत्तांत जेव्हा परशुरामाला कळविला तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली व त्याने अर्जुनावर हल्ला करून त्याचे 1000 हात तोडले व त्याला ठार मारले. याचा सूड म्हणून अर्जुनावर मुलाने परशुराम नाही असे पाहून शांतिप्रिय ऋषी जमदग्नी याला ठार केले. आपल्या पित्याला मारलेले पाहून परशुरामाचा क्रोधाग्नी भडकला व त्याने अशी प्रतिज्ञा केली की मी या पृथ्वीच्या तळावरील सर्व क्षत्रिय ठार करीन. प्रतिज्ञा केल्यावर त्याने आपले हत्यार हातात घेतली आणि मग त्याने अर्जुनाचे सर्व मुलगे व नातू आणि हजारो हाह्य लोक यांची कत्तल केली. परशुरामाने इतके लोक ठार मारले की त्याच्या रक्ताने व मांसाने सर्व पृथ्वी चिखलात गोळा होऊन बसली. पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा याप्रमाणे निपात केल्यानंतर त्याच्या अंतःकरणात दयेची भावना जागृत झाली व तो वनात तपश्चर्येला निघून गेला. हजारो वर्ष लोटल्यानंतर तप्त डोक्याचा परशुराम एका जाहीर सभेला हजर राहिला. रैब्य याचा मुलगा आणि विश्वामित्राचा नातू परवसू हा या सभेत परशुरामाला टोचून बोलला की प्रतर्दन आणि इतर लोक ययातीच्या या शहरात यात्रेसाठी जमा झाले आहेत. हे सत्यपुरुष क्षत्रिय नाहीत काय? तू सभेत भलत्या सलत्या बळ्या मारीत आहेस. या शूर क्षत्रियांच्या भीतीमुळे तू डोंगरात पळून गेलास व नंतर या पृथ्वीवर क्षत्रिय कुळांचा चोहोकडे सुळसुळाट झाला. हे शब्द ऐकून परशुरामाने आपली शस्त्रे हातात घेतली. जे शेकडो क्षत्रिय पूर्वी परशुरामाच्या तडाख्यातून सुटले होते व ते बलाढ्य राजे झाले होते, तथापि परशुरामाने या क्षत्रियांना, त्यांच्या मुलांना आणि गरोदर स्त्रियांना ठार मारले. काही गरोदर स्त्रियांनी आपली गर्भातील मुले उघडकीस येऊ दिली नाही. 21 वेळा पृथ्वीला निक्षत्रिय केल्यानंतर त्याने अश्वमेध यज्ञ केला व तो समतांना यज्ञाची दक्षिणा म्हणून परशुरामाने कश्यपाला पृथ्वी दान दिली. महाभारतकर्त्याने झगड्याचा वृत्तांत वरीलप्रमाणे सांगितल्यानंतर त्या झगड्याचा समेट कसा झाला याबद्दलची कथा पुढीलप्रमाणे सांगितली आहे. पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रिय केल्यानंतर जमदग्नीचा मुलगा सर्व डोंगरांमध्ये अत्यंत उत्कृष्ट असलेल्या महेंद्र डोंगराजवळ तपश्चर्या करू लागला. पृथ्वी निक्षत्रिय झाल्यानंतर मृत क्षत्रियांच्या विधवा बायका ब्राह्मणाकडे संतती द्या अशी त्याची प्रार्थना करू लागल्या. जे धार्मिक ब्राह्मण होते व ज्यांच्या मनात विषय वासना लवमात्र नव्हती अशा ब्राह्मणांनी या विधवा स्त्रियांबरोबर योग्य काळी समागम केला. त्यामुळे त्या स्त्रिया गरोदर झाल्या व त्यांना तेजस्वी पुत्र व कन्या झाल्या. यामुळे क्षत्रिय जमातीचा वंश पुढे चालू झाला. याप्रमाणे ब्राह्मणांनी क्षत्रिय स्त्रियांमधून क्षत्रिय जातीचा मोठ्या उत्साहाने उत्पत्ती झाली. ती जात पुढे संख्येने वाढत गेली व चिरंजीव झाली. त्यामुळे ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ अशा 4 जाती उत्पन्न झाल्या. ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामध्ये जे झगडे झाले व त्यानंतर त्यांच्यामध्ये जो समेट झाला त्यासंबंधी वर जी उदाहरणे दिली आहेत ती उदाहरणे ज्या क्षत्रिय राजांनी ब्राह्मणांविरुद्ध युद्ध पुकारले होते त्या राजांच्या संबंधीची नाही. ज्या राजांनी ब्राह्मणांविरुद्ध युद्ध पुकारले होते त्या राजांनी ब्राह्मणांच्या बरोबर समेट केला हे दाखवणारी उदाहरणे आता घेऊया. यापैकी पहिले उदाहरण कल्मषपाद याचे आहे. पुढे दिलेल्या कथेमध्ये जे राजे दिसतात ते राजे प्रकरण 9 मध्ये ज्यांचा नामनिर्देश केला आहे तेच होत याबद्दल माझी खात्री नाही. ते राजे इक्ष्वाकू कुळाचे आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख करीत आहे. कल्मषपाद हा सुदामाचा मुलगा होता असे समजले जाते. हा कोणता सुदास याबद्दल मला नक्की सांगता येत नाही. त्याच्याबद्दल जी सविस्तर माहिती दिली आहे तीवरून असे दिसते की तो पैजवन सुदास असावा. ही कथा महाभारताच्या आदी पर्वास दिली आहे. कल्मषपाद आणि वसिष्ठ यांच्यात जे वैर होते त्याबद्दलच्या कथेचा भाग 9व्या प्रकरणात दिला आहे. त्यांच्यात समेट कसा झाला तो कथेचा भाग खाली दिला आहे. पुष्कळ डोंगर व प्रदेश पायाखाली घातल्यानंतर वसिष्ठ घरी आला व त्याच्या पाठोपाठ त्यांची विधवा असून आदिशांनी ही आली. ती मृत क्षत्रियची पत्नी होती. क्षत्रिय हा शब्द शक्ती या शब्दापासून चुकून पडला असावा. ती गरोदर होती. तिच्या उदरातून वेदाचा घोष होत आहे असा आवाज वसिष्ठाने ऐकला. तिच्या गर्भाशयातील मूल जन्मले. त्याचे नाव पराशर असे ठरले. अद्री शांतीच्या तोंडून जेव्हा वसिष्ठाने ऐकले
की आपला वंश पुढे चालू होण्याची अजून आशा आहे, तेव्हा त्याने ठरविलेल्या आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला. तथापि वसिष्ठ आणि त्याची सून हे वनात फिरत होते, तेव्हा त्यांना राजा कल्मषपाद हा भेटला व तो त्यांना गिळंकृत करण्याचा प्रयत्न करू लागला, कारण शापवाणीने तो मनुष्यभक्षक झाला होता. तो त्यांना खावयास पुढे सरसावला तेव्हा वसिष्ठाने जोराने फुंकर मारून त्याला जागच्या जागी स्थिर केले. त्याच्या अंगावर पाणी शिंपडून व काही पवित्र मंत्र म्हणून वसिष्ठाने राजाला 12 वर्ष भोगलेल्या शापातून मुक्त केले. नंतर राजा वसिष्ठाला म्हणाला, हे सर्वश्रेष्ठ मुने, ज्याचा तू पुरोहित आहेस, तो मी सौदास आहे. मी तुझे उपकार फेडण्यासाठी काय करावे? वसिष्ठ उत्तरला, हे जे काही घडले आहे ते दैवाच्या जोरामुळे. तू जा आणि तुझ्या राज्यावर राज्य कर, परंतु हे राजा, तू ब्राह्मणांचा कधीही द्वेष करू नका. राजा उत्तरला, मी सर्वोत्कृष्ट ब्राह्मणांचा कधीही तिरस्कार करणार नाही. मी तुमच्या सर्व आशा पाळेन आणि इक्ष्वाकू कुळाचे जे ऋण माझ्यावर आहेत ते फेडण्याचे साधन मी तुम्हापासून घेतले पाहिजे. मला संतती व्हावी अशी माझी इच्छा आहे, तर ती तुम्ही मला दिली पाहिजे. त्यांची विनंती पार पाडण्याचे वसिष्ठाने त्याला वचन दिले. नंतर ते अयोध्येला परतले व गादीला वारस तुम्ही उत्पन्न करावा अशी राजाने वसिष्ठाला विनंती केल्यावरून वसिष्ठाकडून राणी गरोदर झाली. 12 वर्षाच्या शेवटी तिने मुलाला जन्म दिला. राणीचे नाव दमयंती होते. ती मित्रसह उर्फ कल्मषपाद याची पत्नी म्हणून तिचा अनुशासन पर्वामध्ये उल्लेख केला आहे. दुसरे